हाय गाईस, तर आज आम्ही चाललो होतो दीदीचं ऍडमिशन करायचं तिच्यासोबत. तिथं काय बीएससी ला आज ऍडमिशन करायचं होतं. मग कशाला करायचंय? हा, बायोटेकला ऍडमिशन करायचं. तर आज आम्ही चाललो होतो निवड कॉलेजला. तर थोडं पाऊस तर लागलेलं इथून काम 5 मिनिटात अंतरावर आहे घरावरून. तर मग मी तुम्हाला दाखवतो ऍडमिशन ते कसं होतंय. चला तर बघू आज ऍडमिशन होतं का नाही. आम्ही कॉलेजमध्ये एंटर झालेलो आहे. कॉलेज तर खूपच चांगलं आहे. तर बघू आता आपल्या शिक्षण कसं भेटतं, टीचरचं कसं भेटतं, आज तिथे ऍडमिशन होतंय का नाही. बायोटेक्निकला ना, हा बायोटेकला बघू होतंय का नाही. एक ऍडमिशन होतं, आता मी तिथे आलो. किती फ्लोर होते? फर्स्ट या सेकंड फ्लोअरवर. इकडून जायचं आम्ही तर बाहेर चढायला इतकं जीवावर येतं ना. बँकेत आम्ही पाय आलेले बघू, त्याचे इतके पाय तरी चढायचे. कुठे हे होतं ऍडमिशन घ्यायला. तर त्यांनी सगळं झाले, त्याच्या जागा फुल झालं बायोटिकच्या. तर त्यांनी सांगितलं आम्हाला काय हा प्लेन बीएससी करायला. पण आम्हाला त्याचं घ्यायचं होतं. पण आता जे म्हणलं चला सरांचं एकदा ओपिनियन घेऊ. ह्या सरांकडे त्या सरांकडे एक ठेवायचं सगळं होतच नाही. धन्यवाद कॉलेजला सगळं पाहिजे, सगळं करायला. आता कसं झालंय की आता ते इकडचे 3 ग्रुप आहेत ना, त्याच्यातनं 2 पुढच्या वर्षी SY वाला होता. एक विषय सोडायचा आणि 2 विषय घ्यायचे. तो आता CBZ असेल. आणि इथं जी प्लेन बीएससीची फीज आहे ना, ती 30 ते 35 हजार असते. पण आमची कॅटेगरी ती एससी नुसार आता आम्हाला ना 4,500 मध्ये ऍडमिशन तर भेटलेले आहे आता. हा, मग तुम्हाला कॉलेज दाखवतो. कॉलेज कसं आहे. कॉलेज किती मोठं आहे. पण आहे खूप मोठं. इकडे ना प्लेन बीएससी आता आम्ही ऍडमिशन करायला गेलो होतो. आणि जे पण कोणते बॉर्डरचे पेपर होते ते या साईडला होतात. ऍडमिशन केलेलं आहे कॉलेज. आणि झालीची कॉलेजला फी आहे ना, ती साधारण 35,000 असतात. कॅटेगरी वाईज पण घेऊ शकतो जसं तुम्हाला कॅटेगरी असतात. कारण की आरक्षणामुळे खूप आणि कॉलेज आहे ना सगळ्यात बेस्ट आहे नगरचं. तिथं सध्या सुपर वातावरण तरी वातावरण एकदम सायलेंट आहे. कॉलेज जो ऍडमिशन घेणार आहे बघा तुम्ही बघू शकता. त्याचे किनारे ते किती भारी आहे. सगळे हिरवगार झाडं आहे. आता माझ्याकडे तुम्ही बारीकला पण तुम्हाला दाखवतो. आपण जे मध्ये म्हणतो वनस्पतीची झाडं जे आहे. मेन बात तिथं जे लोटस ते आपण बघतो. लोटस ते पण खूप आहे बघायला. म्हणजे त्याच्यात फ्लावर्स नाही काही सीझन असतं. सध्या सीझन नाहीये. मी तुम्हाला दाखवतो वनस्पती खूप चांगलं होतं. पण अशी ग्रीनरी बघायला बाबूचा जो मोठी होती खूपच चांगला नाही. सगळ्या पक्षांनी त्याचा आवाज दिला होता. लोटसचे झाड आहे ना, ते आहे सगळे लोटसचे आपण होतो. सगळ्यांना लोटस तर नाहीये. जे आपण अद्रक म्हणतो, अद्रक तिकडे आहे. इकडं पण एक अद्रक झाड नाही. इकडं पण अद्रक झाड आहे. ह्या साईडला जे आहे ना त्याला पूर्ण ऑल ग्रीनरी ना. सगळ्या म्हणजे झाडे सगळं असे ग्रीन आहे. म्हणजे असं कोणतं झालं असेल तरी मला कॉमेंटमध्ये सांगा. फ्लावर्स आलेले इथं जी ग्रीनरी आहे ना, आपल्या वरती बघ फोटो तर आपला वाटतं पण लुक किती भारी दिसतो. सध्या जे आहे ना म्हणजे आता सगळं म्हणजे पावसामध्ये ग्रीनरी तर बघायला खूपच पाहिजे. म्हणून तुम्ही बघू शकता काय आपण ह्या साईडला वॉकिंगचं एकदम भारी जास्त खूपच चांगलं. मला पण खूपच छान वाटतं.
पासून मी नंतर तुम्हाला बाहेर दाखवतो. तर आम्हाला ग्रीनरचे बाहेर आणलेले त्या तिला साईडला ग्रीनरी ना तुला आता मी करतो आलेले ना माझं बायोलॉजीचं कॉलेज आहे जे पण आपली काय एक्झाम होती नेटची किती ह्या साईडला होती युनिव्हर्सिटी कॉलेज पण हे जे कॉलेज आहे ना पुन्हा ग्रीनरीच भरलेलं आहे म्हणून मला पहिली बात मला ग्रीनरी खूपच आवडते. ग्रीन झाड त्यांनी ना त्याला असं खूप अवसर खूप खोल होता कॉलेजला चांगल्या म्हणलं कॉलेज खूप चांगलं मला आता आवडले गेले म्हणजे ऍडमिशन घ्यायची तिथंच ऍडमिशन घेऊ कॉलेज दाखवतो म्हणजे माझं कॉलेज कॉलेज तिथं खूपच चांगलं मला ते खूप आवडलं काही नाही जे पण निवडलं असेल तरी कमी तुला कॅन्टीन लागतं कॅन्टीन तर खूपच कॉलेजमध्ये तुम्हाला तुम्ही दाखवलेलं आहे आता माझं पाणी ते परत कंटिन्यू आता जे सर्व झालेलं आहे आमचं कॉलेज दाखवून आता ऍडमिशनची प्रोसेस उद्या होणार आहे. आता आम्ही रजिस्ट्रेशन ते करून घेतलंय पण आता आम्हाला भूक पण लागली पाणी तिथं आता आम्ही पिलोय त्याला आता कॅन्टीन मध्ये जाऊन काहीतरी बघू खायला काय वाटतंय म्हणजे ना असं वाटतं की असं बसूनच राहायचं एवढी थंड हवा सुटते सगळे झाड वगैरे हलतात ते मला पण असं वाटत खूप आवडतं म्हणजे असं वाटतं की उठावंच नाही मला कसं तिथंच खाट टाकून झोपून घ्या कारण की त्याचं वातावरण होतं तुम्ही बघू शकता हवा ते किती भारीचं चालू आहे हवाचा प्लॅन हवा किती चालू आहे हवाचे तर खूपच चांगलं चालू आहे काहीतरी खाऊन घेतलं पाहिजे नाही तर आपलं काय खायचं कुरकुरे सगळे खात बसले आता गेला त्याला भूक लागली ते कुरकुरे खाय म्हणून आता कुरकुरे कॉलेज पण सगळं मोकळं होते मला वाटते की म्हणजे आम्ही असं इथं बसलोय आणि नाही त्यांनी आम्हाला लॉक करून जावं कॉलेज काय होणार काय की कॉलेजला तर खूप येते आणि अशी तर लोक करणार म्हणजे समजणार कसं नाही ते आपण इथं अडकलो सगळं जे लॉक ते पण आहे म्हणून आम्ही आता लवकर खाऊन पाहिलं की निघतो लागे पाहतो आणि ते पण घाबरत ते नाही लांब पळत नाही काही नाही तर आपण परत थोडं टाकतो आणखी ते बघा इकडे ती कशी खाते ती किती बरोबर खाते ना ती असं बघून खूपच छान वाटतं आपल्याला पण आणि मग आपल्या अशी जवळ येते कारण घाबरत नाही आपल्याला ॲनिमल्स का जवळ येतात कारण त्याचं पण एक रिझन आहे म्हणजे जे त्याला हानी नाही पोचवत या जे त्यांच्याशी म्हणजे नाही का असं काही मारत वगैरे नाही या सॉफ्ट हार्टेड वगैरे असतं तर ते त्याच्याकडेच जातात तसं असतं आमच्या पैसे आलेले आणि मी ना पाहिजे खरंच हा पण ते खूप जवळून पाहतो नाही तुम्ही याच्या तिकडे पाहिले नाही का जवळ बघायचो आम्ही नशिबात येतं बघायचो आम्ही पण ती म्हणजे अशी लांबून पाहायची बघून वगैरे तसं ती फर्स्ट टाइम अशी आलेली की हात लावून तुला एक रिकॉर्ड करेल आता आपण उतरले होते कारण की इथे लहान ठेवणार होते ना एक ऍडमिशन पुढे झालेले म्हणून आम्ही दुसरं एक आर्टिकल आणले प्लेन फी
पाहिजे किती काय म्हणते का आपण उद्या ना याला जाऊ कॉलेजला आपल्या नगर लोक आहे ना त्यांना माहिती असेल का आपलं नगर कॉलेज कुठे आहे. पण उद्याचा पण ब्लॉग बघू आता शक्यतो बनवून कधी काही उद्या मला कॉलेज आहे नाहीतर उद्याचं तर लेक्चर बुडलं माझी तर मला खूप आवडतं. उद्याचं लेक्चर आमचं एक कॉपी लेक्चर आहे. तर आता खूप आपला नाही काही जो ब्लॉग आहे ना तो म्हणजे कॉलेजचा ब्लॉग आहे. आपल्याचा ब्लॉग आणखी एंड नाही होणार आहे पण आपण जो कॉलेज ब्लॉग मला संपूर्ण कॉलेज आपण जेवढं दाखवून दिले आपण पार्किंग पण दाखवून पार्किंग कसं आपण कॉलेज तर ठीक आहे. कॉलेज आहे ना कॉलेजचं खूप छान आहे. घरचा त्यांचा चाललो तो सिद्धीबागच्या साईडने अरे इकडे आमची सिद्धीबाग म्हणजे आम्ही लहानपणापासून गार्डन यायचो. कोण कोण गार्डन आलं त्यांनी कमेंट मध्ये सांगा. तर मी सिद्धीबागच्या गार्डनला दर्जा मिळतात खेळायला त्याला. आणि आता आम्हाला गार्डन मध्ये जायचं होतं पण आमचे पाय तिथं खूपच दुखतात म्हणून आम्ही आता गार्डन मध्ये जात नाही. पण ते गार्डन पहिल्यांदा खूपच छान होती. आता थोडंसं त्याचे चेंजेस केले. ते लहानपणाची व्ह्यू होता ना ते एकदम फर्स्ट क्लास होता त्याचा. आता इतका व्ह्यू ते काही येत नाही. हाय काय तर आता आम्ही घरी आलो त्यांना 6 आता रात्रीचे वाजले 6:30 वाजता आम्ही घरी आलोय. आणि आता तुम्ही तर बघितलं का आजचा ब्लॉग किती आपलं चांगलं झालंय म्हणजे भारी तसा ब्लॉग आपला. आणि तिथे जास्त कॉलेज काही झालं नाही निवास कॉलेजला. तर उद्या आम्ही जाणार होता नगर कॉलेजला. तर उद्याचा पण ब्लॉग आपला नक्कीच येणार आहे. तुम्ही उद्याचा पण ब्लॉग नक्की बघा. आणि आजचा ब्लॉग आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, हक्काने आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय, टाटा, सी यू. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये.